IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण स्पॉट राऊंडबद्दल माहिती घेणार आहोत. आपलं जे काही एम आहे ते आहे चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मिळवण्याचं आहे किंवा इंजिनिअरिंग कॉलेजची चांगली ब्रँच मिळवण्याचं आपलं एम आहे. त्यासाठी आपण CETच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यानंतर कॅप राऊंड 1, 2, 3 ह्या राऊंडमध्ये आपण पार्टिसिपेट करत आहोत. आपल्याला कॉलेज मिळालं असलं तरी आपण बेटरमेंट करत आहोत. म्हणजे आपल्याला आपल्या मनासारखं कॉलेज मिळालेलं नाही किंवा आपल्या मनासारखी ब्रँच मिळालेली नाही किंवा आपल्याला हे कॉम्बिनेशन पाहिजे, म्हणजे चांगलं कॉलेज देखील पाहिजे आणि चांगली ब्रँच देखील पाहिजे आणि त्यासाठी आपण बेटरमेंट करत कॅप राऊंड 3 पर्यंत जाणार आहोत. कॅप राऊंड 3 जो आहे तो शेवटचा राऊंड आहे, म्हणजे हा CET सेलचा शेवटचा राऊंड आहे. CET सेल आपल्यासोबत कॅप राऊंड 3 पर्यंतच आहे. त्यानंतर पुढचं जे काही आहे ते कॉलेज लेवलवरती राऊंड चालू होणार आहेत. त्यासाठी जो आहे तो स्पॉट राऊंड आहे. परंतु ह्या स्पॉट राऊंडसाठी CET सेलने किंवा DTEने काही गाईडलाईन्स घालून दिलेले आहेत. जे काही सीट्स व्हॅकंट राहतील कॅप राऊंड 3 नंतर त्या सीट कशा पद्धतीने भरायच्या त्याच्या काही गाईडलाईन्स आहेत आणि त्या गाईडलाईन्सला फॉलो करून हा स्पॉट राऊंड जो आहे तो कंडक्ट केला जातो आणि त्यानंतर आपल्याला आपलं जे काही ड्रीम कॉलेज आहे किंवा आपल्याला मनासारखं कॉलेज किंवा ब्रांच आपल्याला ह्या ठिकाणी मिळणार आहे किंवा जे कॉलेज किंवा जी ब्रांच मिळालेली आहे त्यामध्ये आपल्याला समाधान मानून त्या ठिकाणी आपलं पुढची प्रोसेस आपल्याला चालू करायची आहे. तर सुरुवातीला आपण बघूया की ह्या स्पॉट राऊंडमध्ये कोण पार्टिसिपेट करू शकतो. तर ज्या विद्यार्थ्याला अजूनही सीट अलॉटमेंट झालेली नाही आहे असा विद्यार्थी देखील स्पॉटमध्ये जाऊ शकतो किंवा ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉटमेंट झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी कॅप 1 मध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा कॅप 2 मध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा काही विद्यार्थी हे जे कॅप 3 मध्ये ॲडमिशन घेतील. कारण कॅप 3 हा शेवटचा राऊंड आहे. तिथं आपल्याला बेटरमेंटचं ऑप्शन असणार नाही आहे. आपल्याला जे काही कॅप 3 मध्ये सीट मिळेल ते आपल्याला कंपल्सरीली घ्यावी लागणार आहे. तर असे सर्व प्रकारचे विद्यार्थी ह्या स्पॉट राऊंडमध्ये जाऊ शकतात. तर इंजिनिअरिंगच्या जे काही सीट्स आहेत त्यातल्या 80% सीट्स ह्या सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅपमध्ये मेरिट बेसिसवरती भरल्या जातात आणि 20% सीट्स ह्या इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आहेत, म्हणजे ह्या मॅनेजमेंट कोटा सीट्स आहेत. ह्या इन्स्टिट्यूट लेवलवरती भरल्या जातात. इन्स्टिट्यूट लेवलवरती भरण्यासाठी देखील गव्हर्नमेंटच्या काही गाईडलाईन्स आहेत, परंतु हे जे काही कॉलेजेस आहेत त्या गाईडलाईन फॉलो करत नाही आहेत. त्यामुळं मॅक्झिमम कॉलेजेस जे आहेत 99% कॉलेजेस जे आहेत ह्या मॅनेजमेंटच्या ज्या सीट्स आहेत त्या डोनेशन घेऊन दिल्या जातात. खूप कमी कॉलेजेस आहेत किंवा नियर अबाउट 1% कॉलेज किंवा हाताच्या बोटावर मोजण्या एवढे कॉलेजेस आहेत जे ह्या इन्स्टिट्यूट लेवल सीट्स किंवा मॅनेजमेंटच्या सीट्स देखील मेरिट बेसिसवरती दिल्या जातात. जसं पुण्यामध्ये PICT कॉलेज आहे किंवा मुंबईमध्ये DJ सांघवी कॉलेज आहे. तर ह्या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवरती आपल्याला इन्स्टिट्यूट लेवल सीट्ससाठी देखील माहिती आपल्याला दिसेल आणि आपण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून या इन्स्टिट्यूट लेवल सीट्ससाठी देखील फॉर्म भरू शकतो. परंतु आत्तापर्यंत ह्या सीट भरल्या गेल्या असतील, कारण ज्यावेळेस आपला कॅप राऊंड 1 चालू होतो त्याच वेळेस ह्या इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स देखील ते भरायला चालू करतात. त्यामुळं ऑलमोस्ट आता ह्या सीट भरलेल्या असतील. तर आता आपण ह्या कॅपच्या ज्या सीट्स आहेत त्यावरती कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. तर कॅपमधल्या जे काही सीट्स आहेत त्या कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेली असते आणि ते ह्या सीट्स जे आहेत ते कॅप राऊंड 3 पर्यंत कुठल्या ना कुठल्या कॉलेजमध्ये ते ॲडमिशन घेतात. कॅप राऊंड 3 झाल्यानंतर जे काही सीट्स व्हॅकंट राहतात त्यासाठी स्पॉट राऊंड आहे किंवा त्यालाच आपण अगेन्स्ट कॅप सीट्स असं देखील म्हणतो. तर ह्या जे काही व्हॅकंट सीट्स आहेत बरेचसे विद्यार्थी जे आहेत त्यांचा JEEचा स्कोअर देखील चांगला असतो. त्यामुळं त्यांना IITमध्ये किंवा NITमध्ये ज्यावेळेस ॲडमिशन मिळतं तर त्यांची इथली सीट जी आहे ते व्हॅकंट राहते. महाराष्ट्रामधील जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत, COEP आहे, PICT आहे, VJTI आहे, तर ह्या कॉलेजमधले जे विद्यार्थी ॲडमिशन घेत नाहीत त्यामुळं तिथली सीट जी आहे ते व्हॅकंट राहते आणि स्पॉट राऊंड जे आहे ते असे
चालू होतात. तर ह्या स्पॉट राऊंडमध्ये देखील 90% कॉलेजेस असे आहेत की हे स्पॉट राऊंड ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स चालवत नाहीत. म्हणजे हे थोडेसे ॲव्हरेज कॉलेजेस आहेत किंवा लोअर लेवलचे कॉलेजेस आहेत. ह्या कॉलेजचे स्पॉट राऊंड चालत नाहीत किंवा ह्याची माहिती ते आपल्या वेबसाईटवरती किंवा कुठेही ते डिस्प्ले करत नाहीत. त्यांच्याकडे जे काही मॅनेजमेंट सीटसाठी जे मुलं ॲप्रोच करतात, मग त्यांच्याकडे मॅनेजमेंटच्या सीट कमी आहेत आणि हे ॲप्रोच करणारे विद्यार्थी खूप जास्ती आहेत. अशा मुलांना ह्या कॅप 3मध्ये रिकाम्या राहिलेल्या सीट जे आहेत ते दिल्या जातात आणि त्यालाच ते स्पॉट राऊंड म्हणतात. म्हणजे आपण ह्या कॉलेजला जाऊन जर विचारणा केली तर ते तुम्हाला जुनी नोटीस दाखवतील की 2 दिवसापूर्वीच स्पॉट कंप्लीट झालेला आहे. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कुठलाही स्पॉट न होता ह्या सीट डिस्ट्रीब्यूट केल्या जातात. तर आपल्याला ह्या कॉलेजेसबद्दल माहिती घ्यायची नाही आहे. तर आपण जे आहेत ते जे कॉलेजेस मेरिट बेसिसवरती ह्या सीट्स देतात अशा कॉलेजबद्दल आता ह्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. असे खूप कमी कॉलेजेस आहेत, 10%च कॉलेजेस असे आहेत. तर अशा कॉलेजमध्ये चांगले कॉलेजेस आहेत, टॉपचे कॉलेजेस आहेत, जिथं आपल्याला वाटतं की आपल्याला सीट मिळायला पाहिजे, अशा कॉलेजच्या वेबसाईटला आपल्याला व्हिजिट करायची आहे आणि त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती हे अगेन्स्ट कॅप किंवा व्हॅकन्सी राऊंड किंवा स्पॉट राऊंडबद्दल माहिती दिलेली असेल. त्यांची जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे त्यामध्ये ही माहिती दिलेली असेल. त्यानुसार तिथं आपल्याला रजिस्ट्रेशनची लिंक प्रोव्हाइड केलेली असेल. तर त्या लिंकवरती क्लिक करून आपल्याला त्यांच्या स्पॉट राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं नियर अबाउट 1000 ते 2000च्या दरम्यान रजिस्ट्रेशन फीस आपल्याला ऑनलाईनच्या पद्धतीनं पे करायची आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर त्या कॉलेजच्या वेबसाईटला आपल्याला रेग्युलरली व्हिजिट करायची आहे आणि त्यांचं जे काही स्पॉटचं शेड्यूल आहे, टाईम टेबल आहे, ते आपल्याला त्या ठिकाणी चेक करायचं आहे आणि त्या पद्धतीनं पुढच्या स्टेप्स जे आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. पुढे बघूया स्पॉट राऊंडसाठी कोण एलिजिबल आहे किंवा हू कॅन पार्टिसिपेट इन स्पॉट. तर ज्या विद्यार्थ्यांनी CETच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे सर्व विद्यार्थी स्पॉटसाठी एलिजिबल आहेत. CETच्या वेबसाईटवरती 1,80,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर हे सर्व विद्यार्थी स्पॉट राऊंडसाठी एलिजिबल आहेत. मग त्यांना कॅपमध्ये सीट अलॉटमेंट झाली असेल किंवा झाली नसेल, असे सर्व विद्यार्थी ह्या स्पॉट राऊंडसाठी एलिजिबल आहेत. मग ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉटमेंट झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी, काही विद्यार्थ्यांनी कॅप 1मध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, काही विद्यार्थ्यांनी कॅप 2मध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे आणि काही विद्यार्थी कॅप 3 नंतर ॲडमिशन घेतील. तर ज्यावेळेस आपण कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो तर आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्या कॉलेजला सबमिट करावे लागतात आणि त्या कॉलेजची जी काही फीस आहे ती आपल्याला त्या ठिकाणी फीस पे करायची आहे. काही विद्यार्थी ॲडमिशन घेत नाहीत. त्यांना अलॉटमेंट झालेली असली तरी ते ॲडमिशन घेत नाहीत. असे काही विद्यार्थी आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना त्या कॉलेजकडनं एक कन्फर्मेशन लेटर दिलं जातं. म्हणजे त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट ठेवून घेतले जातात आणि त्यांचं ॲडमिशन कंप्लीट झालं आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांना कन्फर्मेशन लेटर दिलं जातं. तर असे विद्यार्थी ज्यावेळेस स्पॉटसाठी जातील तर त्यांना हे कन्फर्मेशन लेटर जे आहे ते घेऊन जायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं नाही आहे त्यांच्याकडे त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत. त्यामुळं स्पॉटमध्ये जाताना त्यांनी हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत. ज्यांना अजूनपर्यंत कुठलंही कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही त्या विद्यार्थ्यांकडे देखील त्यांचे स्वतःचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत. तर हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन त्यांना स्पॉटमध्ये जायचं आहे. ह्या स्पॉट राऊंडचे काय बेनिफिट्स आहेत आणि लॉस काय आहे? प्रत्येक गोष्टीचे काहीतरी बेनिफिट असतात, काहीतरी लॉस असतात. त्याच पद्धतीनं ह्या स्पॉटचे देखील काही बेनिफिट आहेत ते आपण सुरुवातीला बघूया. तर पहिलं बेनिफिट जे आहे ते आहे ॲट लो मेरिट यू कॅन गेट गुड कॉलेज ऑर ब्रँच. म्हणजे ह्या ठिकाणी आपण ब्रँच अपग्रेडेशन करू शकतो किंवा कॉलेज अपग्रेडेशन करू शकतो. म्हणजे एखादा स्टुडंट, सपोज आपण VIT पुणे ह्या कॉलेजचं एक उदाहरण घेऊया की ह्या कॉलेजमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ह्या ब्रँचमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे. तर तो विद्यार्थी VITच्याच स्पॉटमध्ये जाईल आणि त्याला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IITमध्ये सीट मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर त्याचं जे आहे ते कॉलेज तेच राहील, फक्त ब्रँच जी आहे ते अपग्रेड होईल. किंवा दुसरी केस आहे, एखादा विद्यार्थी आहे
सिंहगड कॉलेजचा आहे, रायसोनी कॉलेजचा आहे किंवा डी.वाय. पाटील कॉलेजचा आहे आणि त्याला तो व्ही.आय.टीच्या स्पॉटमध्ये जर गेला तर त्या ठिकाणी त्याचं कॉलेज किंवा ब्रँच असं दोन्ही त्या ठिकाणी अपग्रेड होऊ शकतं. तर ह्या स्पॉटमध्ये आपल्याला 10% बेनिफिट आपल्याला मिळेल. म्हणजे एखादं कॉलेजचा कट ऑफ, समजा व्ही.आय.टीचा कट ऑफ 95% असेल एखाद्या ब्रँचचा आणि आपले 85% आहेत, तर आपल्याला हे कॉलेज ह्या स्पॉटमध्ये मिळू शकतं. कॅपमध्ये आपल्याला हे कॉलेज किंवा ब्रँच मिळाली नाही, कारण त्या ठिकाणी कट ऑफ 95 होता आणि आपले पर्सेंटाईल हे 85 होते. पण स्पॉटमध्ये आपल्याला हे ब्रँच किंवा कॉलेज जे आहे ते मिळू शकतं. तर त्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी 5,000 ते 10,000 मेरिट नंबरचा डिफरन्सने आपल्याला ॲडमिशन हे मिळू शकतं. म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये 20,000 मेरिटपर्यंत कट ऑफ गेलेला असेल आणि आपला मेरिट नंबर 30,000 आहे, त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं नाही आहे कॅपमध्ये, परंतु स्पॉटमध्ये आपल्याला हे ॲडमिशन त्या ठिकाणी मिळू शकतं. जर आपल्याला स्पॉटमध्ये जर सीट मिळत असेल, तर आपल्याला कॅपमध्ये जे काही सीट मिळालेली आहे, ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1, 2 किंवा 3 मध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना आपली कॅपमधली सीट जी आहे ते कॅन्सल करावी लागेल. आपली CETची जे काही वेबसाईट आहे, त्यावरती आपल्याला जाऊन लॉग इन करावं लागेल आणि ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला आपली सीट कॅन्सल करावी लागेल. आपली सीट कॅन्सल केल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी स्पॉटची सीट जी आहे ते दिली जाईल. मग आपण जी सीट कॅन्सल करणार आहोत कॅपमधली, तर त्याचे आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि आपली जी काही फीस आहे ती आपल्याला रिफंड मिळणार आहे. परंतु ती लगेच न मिळता त्यासाठी 1 ते 2 दिवसाचा कालावधी आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागेल. स्पॉटमध्ये लॉस काय आहे? तर ह्याच्यामध्ये मेजर लॉस जो आहे तो देर इज नो स्कॉलरशिप. म्हणजे आपली कुठलीही कॅटेगरी असू द्या, SC, ST, OBC, VJ, NT, ओपनमध्ये EBC आहे, SC, BC आहे किंवा जे काही कॅटेगरी आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजची जे काही फीस आहे ती पूर्ण फीस ह्या ठिकाणी भरावी लागेल. आपण स्पॉटमध्ये जर ॲडमिशन घेत असाल तर आपल्याला त्या कॉलेजची पूर्ण फीस भरावी लागेल. समजा आपल्याला VIT पुणे ह्या ठिकाणी स्पॉटमध्ये जर आपल्याला ॲडमिशन मिळत असेल, तर VIT पुणेची जी फीस आहे ती नियर अबाउट 2 लाख रुपये आहे. तर आपल्याला दरवर्षी 2 लाख रुपये कॉलेजची फीस भरावी लागेल. तर असे इंजिनिअरिंगचं जे आहे ते 4 वर्षाचा कोर्स आहे. तर असे 4 वर्षामध्ये आपल्याला 8 लाख रुपये भरावे लागतील. तर आपली फायनान्शियल कंडिशन चांगली असेल तरच ह्या स्पॉटमध्ये आपल्याला जायचं आहे. पुढे बघूया स्पॉटचे काय लिमिटेशन्स आहेत. जे आपल्याला ह्या ठिकाणी स्पॉट राऊंड 1, स्पॉट राऊंड 2, स्पॉट राऊंड 3 असे बघायचे आहेत. कॅप 3चे जे सीट अलॉटमेंट जी आहे ती 5 सप्टेंबरला होणार आहे आणि 6 सप्टेंबरपासून आपल्याला त्या कॉलेजला व्हिजिट करून त्या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करायची आहे. तर कॅप राऊंड 3साठी आपल्याला 4 दिवसाचा वेळ दिलेला आहे. 6, 7, 8 आणि 9 सप्टेंबरपर्यंत हे कॅप 3चे ॲडमिशन प्रोसेस चालणार आहे. 9 तारखेला संध्याकाळी 5 वाजता कॅप राऊंड 3चे ॲडमिशन क्लोज होतील आणि मग त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक कॉलेजमध्ये काय व्हॅकन्सी आहे ते आपल्याला समजेल. मग हे कॅप राऊंड 3चे ॲडमिशन झाल्यानंतर म्हणजे 9 तारखेनंतर 10 तारखेपासून स्पॉट राऊंड चालू होतील. तर स्पॉट राऊंडसाठी देखील एक लिमिटेड पिरियड आहे. म्हणजे 10, 11, 12 आणि 13 सप्टेंबर असे 4 दिवस जरी दिसत असतील तरी ॲक्च्युअली ह्या ठिकाणी आपल्याला 3च दिवस ह्या स्पॉट राऊंडसाठी मिळणार आहेत. तर हा जो स्पॅन आहे खूप छोटा स्पॅन आहे. 2 ते 3 दिवसाचा हा स्पॉट राऊंड आहेत. ह्यामध्ये जे काही सीट डिस्ट्रीब्युशन होईल ते आपल्या मेरिटनुसार होणार आहे. म्हणजे आपण ज्या कॉलेजच्या स्पॉटमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर अशा रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांचं मेरिट लिस्ट लागेल आणि त्या मेरिटनुसार जे आहे ते ह्या ठिकाणी ॲडमिशन होणार आहे. दुसरी गोष्ट आहे, ज्या ठिकाणी हा स्पॉट राऊंड होणार आहे किंवा ज्या कॉलेजमध्ये हा स्पॉट राऊंड होणार आहे, त्या कॉलेजला आपल्याला फिजिकली प्रेझेंट राहायचं आहे. म्हणजे हे ॲडमिशन्स ऑनलाईन पद्धतीनं होणार नाहीत, तर आपल्याला त्या ठिकाणी स्वतः जायचं आहे आणि आपल्याकडे त्या कॉलेजची जी काही फीस आहे, ती फीस पे करायची आपली तयारी पाहिजे. कारण तिथं आपल्याला जर
स्पॉटमध्ये सीट मिळत असेल तर एक 5 ते 10 मिनिटाचाच वेळ दिला जाईल डिसिजन घेण्यासाठी आणि फीस पे करण्यासाठी. जर आपण त्या ठिकाणी फीस पे करू नाही शकलो तर आपली सीट जी आहे ते निघून जाईल आणि पुढच्या कॅन्डिडेटला ती सीट दिली जाईल. पूर्ण फीस भरायच्या तयारीनिशी आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. दुसरं लिमिटेशन आहे की आपल्याला मॅक्झिमम 2 ते 3 कॉलेजेसच ह्या स्पॉटमध्ये कव्हर करता येतील. जरी किती कॉलेजेसला आपल्याला जायचं ह्याचं काही लिमिट जरी नसलं तरी आपल्याला मॅक्झिमम 2 ते 3 कॉलेजमध्ये जाता येईल आणि ते देखील सेम एरियामध्ये ते कॉलेज असतील तर आपल्याला ते इझिली जाता येईल. कॉलेजेस वेगवेगळ्या एरियामध्ये असतील, समजा एखादं कॉलेज आहे मुंबईला, त्याच्या स्पॉटमध्ये आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. दुसरं कॉलेज पुण्यामध्ये आहे, तिथं आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर पुण्यावरनं मुंबईला जाणं किंवा मुंबईवरनं पुण्याला येणं हे खूप डिफिकल्ट आहे ह्या 2 ते 3 दिवसामध्ये. बऱ्याचशा वेळेला डेट्समध्ये ओव्हरलॅपिंग होते. म्हणजे समजा 11 तारखेला 11 सप्टेंबरला सपोज VIT पुणे इथला स्पॉट राऊंड आहे. त्याच वेळेला 11 सप्टेंबरला मुंबईमध्ये DJ संघवीचा देखील स्पॉट राऊंड आहे किंवा पुण्यामध्येच AISSMSचा स्पॉट राऊंड आहे. तर आपल्याला ह्या सर्व ठिकाणी जाता येणार नाही. आपल्याला कुठलं तरी एका कॉलेजला स्पॉट राऊंड अटेंड करता येईल. मग अशा केसमध्ये आपल्याला आपल्या पॅरेंट्सची मदत घ्यायची आहे किंवा आपले जे कोणी ब्रदर्स, सिस्टर आहेत किंवा फ्रेंड्स आहेत, क्लोज फ्रेंड्स आहेत, अशा मित्रांची आपल्याला मदत घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला त्यांच्याकडे एक ऑथॉरिटी लेटर द्यायचं आहे. म्हणजे आपल्या वतीनं आपले पॅरेंट्स किंवा आपला जो काही फ्रेंड आहे, तो डिसिजन घ्यायची ऑथॉरिटी आपण त्याला देतोय. तर असं ऑथॉरिटी लेटर तुम्हाला त्याला द्यावं लागेल. म्हणजे तुम्ही एका कॉलेजला थांबलात तर तो दुसऱ्या कॉलेजला स्पॉटचा राऊंड अटेंड करू शकतो किंवा तुमच्या वतीनं त्या ठिकाणी डिसिजन घेऊ शकतो की बाबा त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं की नाही आहे. तर अशा पद्धतीनं आपले फ्रेंड्स आहेत किंवा पॅरेंट्स आहेत ह्यांच्या मदतीनं आपण 2 ते 3 कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड अटेंड करू शकतो. तर ही 2 ते 3 कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड अटेंड करणं ही तारेवरची कसरत आहे. खूप डिफिकल्ट पार्ट आहे हा. आणि त्यानंतरचं लिमिटेशन आहे, ह्या ठिकाणी आता आपल्याला स्पॉट राऊंड 1, मग दुसऱ्या दिवशी परत स्पॉट राऊंड 2, मग स्पॉट राऊंड 3 असे वेगवेगळे राऊंड बघायला मिळतील आणि प्रत्येक राऊंडसाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करून त्याची रजिस्ट्रेशन फीस आपल्याला पे करावी लागेल. म्हणजे ही जोपर्यंत व्हॅकन्सी फुलफिल होत नाही तोपर्यंत हे स्पॉट राऊंड चालत राहतात आणि प्रत्येक राऊंडला पुढच्या राऊंडला आपल्याला रजिस्ट्रेशन करून फीस पे करावी लागते. तर तो एक ह्याचा ड्रॉबॅक आहे. आणि आपल्याकडे चांगला बँक बॅलन्स पाहिजे. म्हणजे 2 ते 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्तीची अमाऊंट आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला स्पॉटमध्ये सीट मिळेल तर आपल्याला लगेच पेमेंट करण्यासाठी आपल्याकडे बॅलन्स हवा आहे. काही विद्यार्थ्यांना VITमध्ये स्पॉटमध्ये ॲडमिशन मिळतं. ते त्या ठिकाणी पेमेंट करून स्पॉटमधली सीट घेतात. दुसऱ्या दिवशी PICTचं स्पॉटचं राऊंड असतो. मग ते PICTमध्ये जातात. PICTमध्ये देखील त्यांना ॲडमिशन मिळतं. मग PICTमध्ये त्यांना तिथली फुल फीस भरायची आहे. त्यांची अगोदरची सीट कॅन्सल होईल, परंतु कॅन्सल झाल्यानंतर तिथला रिफंड मिळण्यासाठी थोडासा वेळ लागेल. त्यामुळं आपल्याला दुसऱ्या स्पॉटच्या राऊंडमध्ये त्या ठिकाणी आपल्याकडे पुरेसे पैसे किंवा बँक बॅलन्स आपल्याकडे असायला हवा आहे, की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी लगेच पेमेंट करता येईल. तर ज्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे, बँक बॅलन्स आहे, अशाच विद्यार्थ्यांनी ह्या स्पॉटमध्ये जायचं आहे. कारण स्पॉटमध्ये कशाही पद्धतीची स्कॉलरशिप आपल्याला मिळणार नाही. पुढे बघूया स्पॉट राऊंडची प्रोसिजर काय आहे. कशा पद्धतीनं हे स्पॉट राऊंड चालवले जातात आणि आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचं आहे. तर आपण ह्यासाठी VIT पुणे इथलं एक्झाम्पल घेणार आहोत. तर आपल्याला सुरुवातीला कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करायची आहे. ज्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन पाहिजे अशा कॉलेजच्या वेबसाईटला फ्रिक्वेंटली व्हिजिट करायची आहे आणि त्या ठिकाणी 2024-25चे ॲडमिशन प्रोसेसबद्दल माहिती घ्यायची आहे. तर नक्कीच तुम्हाला त्या वेबसाईटवरती व्हॅकन्सी राऊंड किंवा स्पॉट राऊंड किंवा अगेन्स्ट कॅप व्हॅकन्सी अशाबद्दल माहिती दिसेल किंवा त्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशनची लिंक दिसेल. तर त्या रजिस्ट्रेशनच्या लिंकवरती किंवा Google फॉर्मवरती क्लिक करून आपल्याला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यांची जी काही रजिस्ट्रेशन फीस आहे
नियर अबाउट 1,000 ते 2,000 रुपये अशी रजिस्ट्रेशन फीस असेल, तर ती पे करून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या कॉलेजचं जे काही स्पॉट राउंडच्या संदर्भातला शेड्यूल आहे किंवा टाईम टेबल आहे, तो चेक करायचा आहे. म्हणजे ह्या कॉलेजच्या वेबसाईटला आपल्याला दिवसातून 1 किंवा 2 वेळेस व्हिजिट करायची आहे आणि काही शेड्यूल त्या ठिकाणी येतो का, हे चेक करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला शेड्यूल मिळेल आणि त्यानंतर त्या शेड्यूलनुसार एका ठराविक तारखेला मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. म्हणजे आपण जे काही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, असंच आपल्यासारख्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं असतं. तर त्यांचं ॲज पर मेरिट अशी लिस्ट बनवली जाते. तर अशी मेरिट लिस्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर आपल्याला त्यांचं जे काही शेड्यूल असेल, की स्पॉट राउंड 11 तारखेला होणार आहे किंवा 12 तारखेला होणार आहे. तर त्या ठराविक डेटला आपल्याला त्या कॉलेजला फिजिकली व्हिजिट करायची आहे आणि त्या स्पॉट राउंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. ऑनलाईनमध्ये हे स्पॉट राउंड होत नाहीत. आपल्याला स्वतः त्या कॉलेजला जावं लागेल. त्यानंतर तिथल्या जे काही व्हॅकंट सीट्स आहेत, त्या गव्हर्नमेंटच्या रूल्सनुसार दिल्या जातात. म्हणजे काही सीट्स जे आहेत ते JEEच्या सीट्स व्हॅकंट असतील, तर JEEच्या विद्यार्थ्यांसाठी त्या सुरुवातीला दिल्या जातील किंवा रिझर्वेशनच्या सीट्स असतील, तर सुरुवातीला त्या रिझर्वेशनच्या स्टुडंटला दिल्या जातील. ओपनच्या सीट्स असतील, तर ओपनच्या स्टुडंटसाठी त्या दिल्या जातील. JEEच्या किंवा रिझर्वेशनच्या सीट जर व्हॅकंट राहिल्या, तर त्या मग सर्वांसाठी त्या अवेलेबल असतील. तर अशा पद्धतीनं स्पॉट राउंडचा पहिला टप्पा जो आहे आपल्याला कंप्लीट करायचा आहे. रजिस्ट्रेशन करून आपलं मेरिट लिस्ट किंवा त्या कॉलेजचं जे काही शेड्यूल आहे स्पॉट राउंडसाठीचं, ते आपल्याला त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करून आपल्याला ती माहिती. त्यानंतर आपण बघूया की हे स्पॉट राउंड कशा पद्धतीनं कंडक्ट केले जातात. ह्यासाठी आपण VIT पुणे या ठिकाणच्या स्पॉट राउंड कशा पद्धतीनं कंडक्ट केला जातो ते आपण बघणार आहोत. तर स्पॉट राउंड 1 समजा हा 11 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता चालू होतं. हे आपण टेंटेटिव्ह डेट घेतोय. आपल्याला त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जाऊन त्यांचा जो काही शेड्यूल आहे त्या पद्धतीनं ते करायचं आहे. इथं फॉर एक्झाम्पल आपण एक डेट अशी घेतोय की 11 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता तिथं स्पॉट राउंड 1 चालू होत असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी सकाळी 9 वाजता त्या कॉलेजमध्ये हजर राहायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला जे काही व्हॅकन्सी आहे, ब्रँच वाईज व्हॅकन्सी आहे, ती स्क्रीनवरती डिस्प्ले होईल. स्क्रीनवरती प्रत्येक ब्रँचमध्ये किती व्हॅकन्सी आहे ती डिस्प्ले केलेली दिसेल. म्हणजे VIT पुणेमध्ये जवळपास 12 ब्रँचेस आहेत आणि प्रत्येक ब्रँचमध्ये किती व्हॅकन्सी आहे ते आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. त्यानंतर स्टुडंट्स आर कॉल्ड इन ॲडमिशन हॉल. म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या मेरिटनुसार ॲडमिशनच्या हॉलमध्ये कॉल केलं जाईल. तर हे कशा पद्धतीनं होईल? समजा त्या ठिकाणी JEEच्या सीट्स व्हॅकंट असतील, तर JEEच्या जे काही मार्क्स आहेत त्याच्या बेसिसवरती जे काही स्टेट मेरिट नंबर दिलेला आहे त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी कॉल केलं जाईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांचा JEEचा देखील स्कोर असेल, तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊ शकतात. तर त्यांना लॉटमध्ये बोलवलं जाईल. म्हणजे समजा JEEचा स्कोर 1 पासून ते 1000 पर्यंत आहे, अशा विद्यार्थ्यांना सुरुवातीला आतमध्ये घेतलं जाईल आणि मग त्यांना जे काही सीट्स अवेलेबल आहेत त्या सीट्समध्ये ते ॲडमिशन घेऊ शकतात. मग हा एक लॉट झाल्यानंतर मग 1001 ते 5000 असा मेरिट नंबर ज्यांचा आहे, अशा सर्व मुलांना ॲडमिशन हॉलमध्ये जे आहे ते बोलवलं जाईल आणि मग जे काही व्हॅकन्सी आहे ते त्या स्क्रीनवरती बघू शकतात आणि मग त्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात. तर ह्या JEEचे जे काही सीट्स आहेत ह्याच्यामध्ये कशाही पद्धतीचं रिझर्वेशन नाही आहे. त्यामुळे जे काही JEEचा आपला स्टेट मेरिट नंबर आहे त्यानुसार आपल्याला आतमध्ये सोडलं जाईल आणि आपल्यासाठी जे काही सीट्स अवेलेबल आहेत ते आपल्यासमोर डिस्प्ले केलं जाईल आणि आपलं जर विलिंगनेस असेल तर आपल्याला ती सीट घ्यायची आहे. नसेल तर आपण तिथनं बाहेर पडायचं आहे. तर असं JEEच्या सीट झाल्यानंतर मग MST CETच्या म्हणजे महाराष्ट्र स्टेटच्या सीट्स ज्या आहेत त्यासाठी राऊंड जो आहे तो चालू होईल.
तर सुरुवातीला ह्यामध्ये रिझर्वेशनच्या सीट्स कव्हर केल्या जातील. रिझर्वेशनच्या सीट व्हॅकंट राहिलेल्या आहेत, तर त्या सुरुवातीला रिझर्वेशनच्या स्टुडंटसाठीच देण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे समजा काय SC, ST, OBC, VJ, NT ह्यांच्या सीट्स व्हॅकंट राहिलेल्या आहेत, तर त्याच विद्यार्थ्यांना ते द्यायचा प्रयत्न करतील. तर MST CETचा जे काही स्टेट मेरिट नंबर आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांना जे आहे ते कॉल केलं जाईल. समजा मेरिट नंबर आहे 1 to 100, तर ह्याच्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना आतमध्ये घेतलं जाईल. नंतर 101 to 200 असा मेरिट नंबर असलेल्या विद्यार्थ्यांना आतमध्ये घेतलं जाईल. म्हणजे ह्या मेरिट नंबरमध्ये खूप कमी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असते. म्हणजे 1 to 100 मध्ये हार्डली आपल्याला 10 ते 20 विद्यार्थीच त्या ठिकाणी दिसतील. तर अशा विद्यार्थ्यांना लॉटमध्ये आतमध्ये घेतलं जाईल आणि त्यांच्या मेरिटनुसार आतमध्ये मग त्यांना सीट्स किती अवेलेबल आहेत ते दाखवलं जाईल आणि त्यांना ते डिसाईड करायला सांगितलं जाईल की आपल्याला ही सीट घ्यायची आहे की नाही आहे. रिझर्वेशनमध्ये खूप कमी मुलं पार्टिसिपेट करतात, कारण त्यांना दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं असतं आणि त्या ठिकाणी त्यांना स्कॉलरशिप मिळत असते. त्यामुळं असे खूप कमी मुलं ह्या स्पॉटमध्ये येतात. जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत आणि त्यांची फायनान्शियल कंडिशन जर चांगली असेल, तर त्यांना स्पॉटमध्ये कमी पर्सेंटाईलला देखील असं चांगलं कॉलेज किंवा चांगली ब्रँच त्यांना मिळू शकते. फक्त डिसएडव्हांटेज हाच आहे की त्यांना इथं ॲडमिशन मिळाल्यानंतर कशाही पद्धतीची स्कॉलरशिप मिळणार नाही. तर हे रिझर्वेशनचा राऊंड झाल्यानंतर ओपनचा राऊंड चालू होईल. मग ओपनचा राऊंड देखील बॅचमध्ये मुलांना बोलवलं जाईल. म्हणजे स्टेट मेरिट नंबर CET सेलनी जो काय मेरिट नंबर दिलेला आहे, त्या मेरिट नंबरनुसारच आपल्याला आतमध्ये बोलवलं जाईल. पहिला जो लॉट आहे स्टेट मेरिट नंबर 1 पासनं ते 100 ह्याच्या दरम्यान जे काही विद्यार्थी आहेत त्यांना आतमध्ये बोलवलं जाईल. मग त्यांच्यासमोर जे काही व्हॅकन्सी आहे ते डिस्प्ले केली जाईल. म्हणजे कम्प्युटरच्या सीट एवढ्या व्हॅकंट आहेत, इलेक्ट्रॉनिक्सच्या एवढ्या आहेत, ITच्या एवढ्या आहेत, तर ह्याच्या एवढ्या आहेत. तर आपल्याला जी सीट पाहिजे ती आपण घेऊ शकतो. आपलं पर्सेंटाईल जर कमी असेल, तर आपला ज्यावेळेस आतमध्ये जायचा नंबर येईल, त्यावेळेस जे आहे ते खूप कमी सीट व्हॅकंट राहिलेले असतील. म्हणजे समजा आपला मेरिट नंबर खूप खालचा आहे, तर आपण ज्यावेळेस त्या ॲडमिशन हॉलमध्ये जाणार आहात, तोपर्यंत कम्प्युटरच्या सीट्स गेलेल्या असतील, ITची सीट गेलेली असेल आणि मग आपल्यासमोर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्सची 1 सीट आहे, मेकॅनिकलच्या 4 सीट्स आहेत किंवा केमिकलच्या 2 सीट्स आहेत. तर मग आपल्याला ह्या जे काही सीट्स अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे की मग आपल्याला ही सीट घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे. घ्यायची असेल तर आपल्याला पुढची प्रोसेस कंप्लीट करायची आहे, नसेल तर त्या ठिकाणाहून आपल्याला बाहेर पडायचं आहे. तर अशा पद्धतीनं हा स्पॉट राऊंड 1 जो आहे तो कंप्लीट होईल. परंतु ह्या ठिकाणी परत व्हॅकन्सी तयार होईल. समजा एखादा विद्यार्थी VITचा आहे, त्याला मेकॅनिकलमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे VIT कॉलेजला आणि त्यांनी VITच्याच स्पॉटमध्ये पार्टिसिपेट केलं आहे आणि त्याला स्पॉटमध्ये IT ब्रँच मिळू लागली. तर तो IT ब्रँच घेईल आणि त्याची मेकॅनिकलची जी सीट आहे ती व्हॅकंट होईल. किंवा काही VITचे विद्यार्थी हे PICTच्या स्पॉटमध्ये जातात आणि त्यांना PICTमध्ये जर सीट मिळाली, तर त्यांची VITची सीट जी आहे ते कॅन्सल होते किंवा व्हॅकंट होते. तर अशी व्हॅकन्सी ही तयार होते आणि त्यामुळं तिथं स्पॉट राऊंड 2 हा देखील दुसऱ्या दिवशी स्टार्ट होतो. म्हणजे पहिला जो काही स्पॉट राऊंड 1 आहे, तो सकाळी 9 वाजता चालू झालेला आहे आणि हा स्पॉट राऊंड कंप्लीट व्हायला रात्रीचे 1 किंवा 2 वाजेपर्यंत हा स्पॉट राऊंड 1 चालतो. म्हणजे दिवसभर आपल्याला त्या कॉलेजमध्ये थांबावं लागतं आपला नंबर कधी येईल ह्याची वाट बघण्यासाठी आणि रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत हा स्पॉट राऊंड चालतो. आणि हा स्पॉट राऊंड चालत असतानाच संध्याकाळी किंवा 5-6च्या दरम्यान आपल्याला नोटीस बोर्डवरती नोटीस दिसते की स्पॉट राऊंड 2 साठी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर करू शकता. म्हणजे त्या कॉलेजच्या लक्षात येतं आहे की अजून सीट रिकामे आहेत आणि मग त्यासाठी स्पॉट राऊंड 2 साठी जे विद्यार्थी जे आहेत ते रजिस्ट्रेशन करायला चालू करतात आणि हा स्पॉट राऊंड मग दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 सप्टेंबरला स्पॉट राऊंड 2 सकाळी 9 वाजता चालू होतो. तर अशा पद्धतीनं मग दुसऱ्या दिवशी स्पॉट राऊंड 2 कंप्लीट होतो. त्यामध्ये देखील परत अजून व्हॅकन्सी असेल तर स्पॉट राऊंड तिसऱ्या दिवशी स्पॉट राऊंड 3 चालतो. तर अशा पद्धतीने स्पॉट राऊंड 1, स्पॉट राऊंड 2, स्पॉट राऊंड 3 असं चालतात.
त्याच वेळेला दुसऱ्या कॉलेजमध्ये देखील असेच स्पॉट राऊंड चालत असतात. त्यामुळं आपल्याला हा स्पॉट राऊंड अटेंड करायचा किंवा दुसऱ्या कॉलेजचा स्पॉट राऊंड अटेंड करायचा, याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला कन्फ्युजन होतं काय करायचं ते. त्यासाठी आपले पॅरेंट्स, आपले फ्रेंड्स यांची मदत घ्यायची आहे आणि त्यामुळं आपण 1 किंवा 2 किंवा 3 ठिकाणी स्पॉट राऊंड अटेंड करू शकतो आणि याचा बेनिफिट घेऊ शकतो. तर आपली फायनान्शियल कंडिशन चांगली असेल तरच आपल्याला ह्या ठिकाणी स्पॉटमध्ये जायचं आहे. तर स्पॉट राऊंड ॲडमिशनसाठी जे कॉलेजेस आहेत, खूप कमी कॉलेजेस हे ट्रान्सपरंटली किंवा पारदर्शक पद्धतीनं हे स्पॉट राऊंड कंडक्ट करतात. तर अशाच कॉलेजला आपल्याला स्पॉट राऊंडला जायचं आहे. जे कॉलेजेस स्पॉट राऊंडबद्दल वेबसाईटवरती काहीही माहिती देत नाहीत, त्या कॉलेजला जायची गरज नाही. तर जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, त्या ठिकाणी स्पॉट राऊंड चांगल्या पद्धतीने चालतो. तर आपल्या एरियामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज येत असेल, तर त्या ठिकाणी आपण ट्राय करू शकता. तर असे एक 15 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. COEP आहे, VJTI आहे किंवा इतर गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. त्या ठिकाणी आपण स्पॉटमध्ये पार्टिसिपेट करू शकता. आपल्याला पुण्यामध्ये चांगलं कॉलेज पाहिजे असेल, तर पुण्यामध्ये PICT आहे, VIT आहे किंवा वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, AISSMSचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग किंवा IOIT हे कॉलेज आहे. तर ह्या ठिकाणी स्पॉटचे राऊंड चालतात. तर त्या ठिकाणी आपण पार्टिसिपेट करू शकता. किंवा आपल्याला मुंबईमध्ये पाहिजे असेल, तर मुंबईमध्ये थर्मल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बांद्रा किंवा DJ सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे किंवा विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेंबूर, मुंबई ह्या ठिकाणचं कॉलेज आहे. ह्या ठिकाणी जे आहे ते स्पॉट राऊंड जे आहे ते पारदर्शक पद्धतीनं कंडक्ट केले जातात. तर आपल्याला यातले एखादं किंवा 1-2 कॉलेजेस आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत आणि त्या ठिकाणीच स्पॉटला जायचं आहे. आपण सर्व कॉलेजला जर स्पॉटची रजिस्ट्रेशन फीस भरलेली असेल, परंतु आपण सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही. तर आपल्याला ज्यावेळेस कॉलेजच्या वेबसाईटवरती मेरिट लिस्ट दिसेल स्पॉटची, त्या ठिकाणी आपल्याला 2000 विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट दिसेल. पण ॲक्च्युअली नियर अबाउट 50% विद्यार्थीच तिथं स्पॉटमध्ये पार्टिसिपेट करतात. कारण 2-3 कॉलेजच्या एकच सारख्याच डेट असल्यामुळं त्यांना सर्व कॉलेजला जाता येत नाही. त्यांना कुठल्यातरी एका कॉलेजला स्पॉटमध्ये जाता येतंय, दुसऱ्या कॉलेजला त्यांना जाता येत नाही. त्यामुळं आपल्याला असे 1 किंवा 2-3 कॉलेजेस मॅक्झिमम आयडेंटिफाय करायचे आहेत, की जिथं आपल्याला अटेंड करता येईल आणि त्याच कॉलेजला स्पॉटमध्ये आपल्याला जायचं आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण स्पॉट राऊंड ॲडमिशन संदर्भामध्ये डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आणि असेच अपडेट्स मिळवण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू.